तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर पी-एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक नवीन ॲप हे विकसित करण्यात आलेलं आहे. तर आज आपण त्या ॲपविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. जसं की ते ॲप कोणतं आहे, त्या ॲपमधून लाभार्थी शेतकरी कोणकोणती कामे ही करू शकतो, या संदर्भातली काही माहिती. त्यामुळे ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर हे ॲप कोणतं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवर यायचं आहे. प्ले स्टोअरवर आल्याच्या नंतर सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे पी-एम किसान सन्मान निधी योजना. अशा प्रकारचं नाव जरी तुम्ही सर्च केलं तरी हे ॲप तुम्हाला अशा काही प्रकारे सर्च होणार आहे, की ज्यामध्ये हे गव्हर्नमेंटचं ॲप येथे तुम्हाला गव्हर्नमेंट अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर या ॲपला अशा काही प्रकारची लोगो या योजनेअंतर्गत असणार आहे. हा लोगो देखील आपण येथे पाहूयात. तर अशा प्रकारचा लोगो या ॲपचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर हे ॲप इन्स्टॉल केल्याच्या नंतर जर तुम्ही तुमचा नंबर रजिस्टर केला तर या ॲपमधून तुम्ही खूप सारी कामे या योजनेअंतर्गत तुम्ही ही करू शकता. तर आता ती कोणकोणती आहेत आपण ती एक एक करून जाणून घेऊया. त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता एक ऑप्शन एक काम तुम्ही यामधून करू शकता या ॲपमधून, ते म्हणजे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही नवीन जर या ॲपवर येत असाल तर तुम्हाला जे रजिस्टर याच्यावर करायचे असेल, रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ओ-टी-पी बेस रजिस्ट्रेशन तुम्हाला या ॲपमध्ये होणार आहे. त्यापुढे तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला बेनिफिशरी म्हणून लॉग इन देखील करावं लागतं. यामध्ये तुम्हाला बेनिफिशरी चूज करावं लागतं. जर तुम्ही लाभार्थी शेतकरी असाल तर तुम्ही बेनिफिशरी हे सिलेक्ट करून तुमची रजिस्ट्रेशन आय-डी सिलेक्ट करून लिंक मोबाईल नंबरवरती ओ-टी-पी मिळवून तुम्ही यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. या ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी अजूनही ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध आहेत. पण तुम्ही जर एक या योजनेअंतर्गत असलेले लाभार्थी शेतकरी असाल तर तुम्ही फक्त बेनिफिशरीच निवडा. त्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला अशा काही प्रकारचं ऑप्शन मिळतं, ते म्हणजे बेनिफिशरी स्टेटस. तुम्ही तुमचं लाभार्थी स्टेटस हे देखील जाणून घेऊ शकता. तुम्हाला तुमचं स्टेटस जे आहे ते कोणत्या इन्स्टॉलमेंट म्हणजेच कोणत्या हप्त्याविषयीचं जाणून घ्यायचं आहे, ते फक्त तुम्हाला इथे क्लिक करून टाकायचं आहे आणि टाकल्याच्या नंतर तुमची जी पूर्ण डिटेल्स असेल, बेनिफिशरी स्टेटस संबंधी जी पूर्ण डिटेल्स असेल, ती काही अशा प्रकारे तुम्हाला या ॲपमध्ये शो होणार आहे, की ज्यामध्ये तुमचं नाव असेल, तुमचं राज्य असेल, डिस्ट्रिक्ट्स असेल, विलेज असेल, वॉर्ड असेल, टाउन असेल, त्यानंतर रेंज नंबर असेल, रेंज डेट असेल, पी-एम-एफ-एम-एस स्टेटस असेल, आधार स्टेटस असेल, ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह तुमचं आधार स्टेटस कसं आहे त्याविषयीची माहिती असेल, पेमेंट मेथड असेल, की तुमचं पेमेंट हे कशा बेसवर होतं, इन्स्टॉलमेंट स्टेटस देखील असेल आणि इन्स्टॉलमेंट क्रेडिट डेट देखील असेल. तर अशा काही प्रकारची माहिती ही तुम्ही बेनिफिशरी स्टेटस या कॉर्नरवरून तपासू शकता. त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवरतीच ई-के-वाय-सी फ्रॉम युअर मोबाईल अशा प्रकारचं देखील एक ऑप्शन पाहायला मिळणार आहे, की त्यावरती तुम्ही तुमचं ई-के-वाय-सीचं स्टेटस हे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर लॉग इन केल्याच्या नंतर चेक करू शकता. अशा काही प्रकारची बेसिक माहिती या ॲपमधून देण्यात आलेली आहे आणि याच ॲपवरती तुम्ही तुमची ई-के-वाय-सी स्टेटस चेक करून तुमची ई-के-वाय-सी देखील आहे ती अशा काही प्रकारे तुम्ही कंप्लीट करू शकता. बेनिफिशरी स्टेटस देखील तुम्ही यावर पाहू शकता. ई-के-वाय-सी फॉर अदर बेनिफिशरी म्हणजेच तुमची ई-के-वाय-सी तर तुम्ही करूच शकता, पण तुम्ही या योजनेअंतर्गत असलेला जर एखादा दुसरा लाभार्थी असेल तर त्याची देखील ई-के-वाय-सी तुम्ही या ॲपमधून पूर्ण करू शकता आणि तीही तुमच्या मोबाईलद्वारे. त्यानंतर पुढील माहिती तुम्ही पाहू शकता लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस. तुमचं जे लँड रेकॉर्ड सीडिंग स्टेटस आहे ते देखील तुम्हाला या ॲपमध्ये पाहायला मिळणार आहे. ते देखील या ॲपमध्ये उपलब्ध आहे आणि त्याची जी ई-के-वाय-सी आहे पेंडिंग फॉर व्हेरिफिकेशन, तुमचं जे व्हेरिफिकेशन आहे ते पेंडिंग आहे की ॲक्टिव्ह आहे की सक्सेस आहे याची देखील माहिती ही तुम्हाला या ॲपमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता स्टेट नोडल ऑफिसर कॉन्टॅक्ट. तुम्हाला तुमच्या स्टेटमधील असलेला जो ऑफिसर आहे त्याचा देखील कॉन्टॅक्ट हा येथे मिळणार आहे, त्याचं नाव मिळणार आहे आणि इतरही त्याची माहिती ईमेल ॲड्रेस असेल, लँडलाईन नंबर असेल, ॲड्रेस असेल, अशा प्रकारची सर्व माहिती ही तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये तुम्ही या ऑप्शनवरती गेल्यावर सगळी शो होणार आहे. तर अशा काही प्रकारची पूर्ण डिटेल या ॲपविषयीची होती. या ॲपमधून तुम्ही अशा काही प्रकारची कामे ही करू शकता, तेही घरबसल्या. तर ही होती या ॲप संबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती. माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.